विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी 1925ला नागपूर येथे परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. यावर्षी दसऱ्याला 2025 पासून संघाचे शताब्दी वर्ष सुरू होते आहे. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमध्ये संघाने शताब्दी वर्षाच्या योजनेबाबत काही दिशा निश्चित केली. पंचपरिवर्तन या अंतर्गत 5 विषय निश्चित करून ते समाजापर्यंत घेऊन जाण्याचा मानस संघाने व्यक्त केला. समरसता, पर्यावरण, स्व, कुटुंब प्रबोधन व नागरी शिष्टाचार हेच पंचपरिवर्तन आहे. आधी स्वतः केले मगच इतरांना सांगितले या उक्तीनुसार या पंचपरिवर्तनाची सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून करून हे 5ही विषय समाजापर्यंत घेऊन जायचे आहेत. चला, व्यक्तिनिर्माणाच्या या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान देऊया. भारत माता की जय. स्व आधारित जीवन. स्व या एका शब्दामध्येच अनेक पैलू, अर्थ सामावलेले आहेत. स्वत्व म्हणजे आपण कोण आहोत, आपल्या परंपरा, संस्कृती काय आहे, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असणे. तसेच स्वभाषा, स्वभूषा यांचा आग्रह धरणे, स्वदेशीचा पुरस्कार करणे, अशा अनेक गोष्टी या स्वमध्ये सामावलेल्या आहेत. स्वचा अधिक व्यापक अर्थ समजून घेऊया. स्वदेश भाव फिर जगे, स्वदेश भाव फिर जगे, स्वदेश की पुकार है, अस्मिता पे देश के विदेश का प्रहार है, स्वदेश भाव फिर जगे. शस्त्र स्वदेशी, वस्त्र स्वदेशी, वस्तु स्वदेशी लाना है, शस्त्र स्वदेशी, वस्त्र स्वदेशी, वस्तु स्वदेशी लाना है. बीज स्वदेशी, खाद स्वदेशी, अन्न स्वदेशी खाना है, बीज स्वदेशी, खाद स्वदेशी, अन्न स्वदेशी खाना है. स्वदेश भाव फिर जगे, स्वदेश भाव फिर जगे, स्वदेशी की पुकार है, अस्मिता पे देश के विदेश का प्रहार है, स्वदेश भाव फिर जगे. कुटुंब है वसुंधरा, हम धरा के पूत है, कुटुंब है वसुंधरा, हम धरा के पूत है, समग्रता एकात्मता की संस्कृति की दूत है, सत्यापन का हमें मिला सुसंस्कार है, स्वदेश भाव फिर जगे. कुटुंब भाव तोड़कर जो रच रहे बाजार है, कुटुंब भाव तोड़कर जो रच रहे बाजार है, धर्म भाव छोड़कर जगा रहे विकार है, धर्म भाव छोड़कर जगा रहे विकार है. आक्रमण जो कर रहा वो शत्रु धुआधार है, स्वदेश भाव फिर जगे, स्वदेश भाव फिर जगे, स्वदेशी की पुकार है, अस्मिता पे देश के विदेश का प्रहार है, स्वदेश भाव फिर जगे, स्वदेश भाव फिर जगे, स्वदेश भाव फिर जगे. स्व आधारित जीवन. आपला देश मोठा व्हायचा तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जो सुरक्षित आहे तो मोठा होतो, जो सुरक्षित आहे तो अस्तित्व टिकवायच्याच भानगडीत खच्ची पडतो. आक्रमणाच्या काळात किंवा युद्धाच्या काळात प्रगती होत नाही. प्रगती शांतीच्या काळात होते. शांती सुरक्षित असते. सुरक्षित असेल तर शांती राहील. जेव्हा आपण स्वावलंबी असतो तेव्हाच जास्तीत जास्त सुरक्षित राहू शकतो. म्हणून स्वदेशी बाणली पाहिजे. स्वदेशी म्हणजे बाहेरच्या देशातल्या वस्तू वापरू नये एवढे साधे नाही. विनोबाजी म्हणतात, स्वदेशी म्हणजे स्वावलंबन आणि अहिंसा. त्यावर संघाने एक गोष्ट जोडली आहे. स्वावलंबन, अहिंसा आणि सादगी
साधेपणा. काटकसरीने जगायचे, कंजूषपणाने नाही. मिक्सर बिघडला, लगेच नवा आणतो. तो रिपेअर होऊ शकतो, पण आपण नवा आणतो. जुना जातो कबाडीत, असे चालते. घरामध्ये खरेच 2 कारची आवश्यकता आहे का? टीव्ही पाहिजे, ठीक आहे. आजकाल रेडिओ नाही चालत. जगात काय चाललंय ते माहिती असले पाहिजे. पण मग तो कलर टीव्हीच पाहिजे. त्यातही मोठ्या स्क्रीनचा पाहिजे, फ्लॅट स्क्रीनचा पाहिजे. मग स्मार्ट टीव्ही पाहिजे. असे वाढत जाते. गरज आहे ती रोजच्या बातम्या ऐकण्याची. एखाद्या वेळेला मनोरंजन वगैरे ठीक आहे. गरजेपेक्षा कितीतरी जास्त खर्च वाढत जातो. अशी जी उधळपट्टी चालते ती सुद्धा आपल्याला परावलंबी बनवते. म्हणून स्वावलंबन म्हणजे आपल्या घरी जे करता येते ते बाहेरून, बाजारातून आणायची गरज नाही. बाजारातून आणायचे ते लोकांचा रोजगार चालावा याकरता आणायचे. आपल्याकडे पूर्वी पद्धत असे. भोगी म्हणून दिवस असतो. पूर्वी घरात मातीची भांडी असत. भोगीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरातली सगळी भांडी-कुंडी घेऊन गावाबाहेर जायचे. एका ठिकाणी ती सगळी भांडी फेकून द्यायची, फोडून टाकायची. मातीची भांडी त्याची मातीच होणार. पर्यावरणाला काही धोका नाही. परत येताना कुंभारवाड्यातून सगळी मातीची भांडी नवीन खरेदी करून घरी जायचे. दरवर्षी त्यांना वर्षभराची भांडी घेणारा एक गिऱ्हाईक मिळणार. झाला रोजगार तयार. अशा लहान लहान प्रथा होत्या. आता जमाना बदलला. मातीच्या भांड्यांचा राहिला नाही. पण यात आपण उधळपट्टी न करता कसे राहू शकतो? किती काटकसरीने राहू शकतो? पैसा वाचतो. तो पैसा अन्य चांगल्या कामात उपयोगात आणता येतो. आपल्याकडे अनेक लोकांना आर्थिक दृष्टीने चणचण असते. अनेक गोष्टी करता येत नाहीत. शिकता येत नाही. उपचार घेता येत नाहीत. उपचाराअभावी लोक मरतात. ते जर आपले आहेत तर इथून पैसे वाचवून तिथे त्यांच्याकडे द्यायला काय हरकत आहे? आपण स्वतःला माणूस म्हणवतो. हा माणुसकीचा व्यवहार आहे. स्वदेशीमध्ये माणुसकी आहे. ही अहिंसा आहे. आपण रोजगार मारत नाही. आपल्या देशातल्या लोकांचा रोजगार न मारता आपण जीवन चालवतो. बाहेरच्या देशातून नाही घेतले तरी चालते. आपल्या देशात नसेल तर त्याच्याशिवाय चालवतो. साबण न लावता सुद्धा त्वचा चांगली राहते. पुष्कळांचे अनुभव आहेत. लावू नका असे नाही, पण ते अशक्य नाही. जे आवश्यकच आहे, जीवनावश्यक आहे, उदाहरणार्थ औषध आहे, आपल्या देशात नाही होत, बाहेरून आणायचे आहे, तर आणले पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध टिकवायला काही त्यांच्या वस्तू घेऊ द्याव्या लागतात. त्यांच्या मालावर काही जकात कमी करावा लागतो. आपल्याला काही वस्तू पाठवायच्या असतात. त्या एक्सचेंजमध्ये सगळे होते. याला धरून जे चालते ते ठीक आहे. देशाचे धोरण असे झाले की बाहेरून घेणे हा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, तर आपण तो आपल्या अटींवर घ्यावा. इतर कोणाच्याही दडपणाखाली असे होऊ नये. परंतु आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनात ही सादगी, साधेपणा पाहिजे. स्वनिर्भरता पाहिजे. हे स्वदेशी आहे. आपले सर्व व्यवहार स्व-आधारित असावे. स्व-आधारित जीवन म्हणजे जीवन हे उपभोगासाठी नाही. समृद्धी आवश्यक आहे, परंतु भ्रष्टाचार करण्याची गरज नाही. आपण लक्ष्मीचे पुजारी आहोत, गरिबीचे नाही. आपण लक्ष्मीची स्तुती करतो. जसे श्रीसूक्तात म्हटले आहे, धान्यम धनम पुत्रलाभम. त्याचप्रमाणे न क्रोधो न च मात्सर्यम न लोभो ना शुभमतिः असेही म्हटले आहे. आपण नैतिकतेने देवी लक्ष्मीची पूजा करतो. दोन्ही हाताने कमवावे आणि सहस्त्र हस्ते वाटावे याचे महत्त्व आहे. लक्ष्मीचे पुजारी असलो तरी त्यागमय जीवनावर आमचा विश्वास आहे. आपल्या इथे त्यागाची प्रतिष्ठा आहे, भोगाची नाही. म्हणून आपले सर्व जीवन भोगाला प्रोत्साहन न देणारे, त्यागाला प्रोत्साहन देणारे असले पाहिजे. उपभोगाच्या शर्यतीत उपभोगाच्या मागे धावणारे आपण नाही.
आपण संयम बाळगत असतो. संयमित उपभोग करण्यावर आपला विश्वास असावा, म्हणून अनावश्यक खर्च करू नये. खूप ऐशोआरामाच्या मागे न लागता साधेपणाने, काटकसरीने आपण जगले पाहिजे. सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात. प्रत्येकाला सामाजिक मान सन्मान असतोच, त्यानुसार आयुष्य जगावे. पण अनावश्यक खर्च होणार नाही याचे भान असू द्यावे. साधेपणाने जगता येते. हे स्वधर्माधारित स्वदेशी आचरण आहे. जे घरी बनवता येते ते बाहेरून आणू नये. आपल्या देशात जे बनते ते बाहेरून आणू नये. आपल्या व्यवहारात या सर्वांचे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणजे भाषा, भूषा, भवन, भ्रमण, भोजन आणि भजन. स्वभाषा. यासाठी प्रथम आपल्या कुटुंबात आपण याचे पालन केले पाहिजे. भाषा, वेशभूषा, घर, भ्रमण, भजन, भोजन या 6 गोष्टी आपल्या कुटुंबात आपल्याच असाव्यात. व्यावहारिक आवश्यकतेनुसार परदेशी भाषा बोलणे आणि परदेशी पोशाखही घालणे आवश्यक आहे, परंतु घरात फक्त मातृभाषा बोलली जावी. आपल्या देशाची व्यवहार भाषा घरातील सर्वांनी किमान बोलता येईल इतकी शिकली पाहिजे. आज व्यवहाराची भाषा हिंदी आहे. हिंदी भाषक कुटुंबांमध्ये इतर अन्य राज्याची भाषा शिकण्याचा कलही असला पाहिजे. आपल्या देशात स्वतःच्या भाषेबद्दलची भक्ती असायला हवी. स्वभूषा, पोशाख. आपल्या सांस्कृतिक पोशाखाचे प्रचलन आपण ठेवलेच पाहिजे. देश आणि काळानुसार कपडे बदलतात. रामायण काळात एक खास पोशाख होता. आजही तोच परिधान करावा असे नाही, पण निदान सणाच्या वेळी, विवाह वगैरे विशेष कार्यप्रसंगी घरातील सदस्यांनी त्यांच्या पारंपरिक पोशाखातच राहिले पाहिजे. प्रदेश उबदार हवामानाचा असेल तिथे कोट, बूट, टायची गरज नाही. मणिपूरला लहान मोठ्या लोकांसाठी कोणताही कायदा नसतो, तरीही ते लग्नाच्या वेळी मणिपुरी पोशाख घालतात. धोतर, लांब कुर्ता, एक खास प्रकारचा लांब फेटा, गमछा असतो. प्रत्येकजण त्याच पद्धतीने तिथे सापडेल. ही परंपरा आहे. आपल्या घरात आपला पारंपरिक पोशाखाचा स्वाभिमान असायला हवा. आपल्या परंपरेचे ज्ञान असले पाहिजे. आपण धोतर नेसणारे असू तर आपल्याला धोतर कसे घालायचे ते माहीत नाही हे चुकीचे आहे. असे असू शकते की आपण प्रत्येक वेळी धोतर नेसणार नाही, परंतु सणासुदीत धोतर नेसले पाहिजे. ते कसे घालायचे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. स्वचा आग्रह धरला तर स्वाभिमान येतो. स्वचा अभिमान येतो. स्वतःचा अभिमान बाळगल्याने व्यक्तीला चांगल्या हेतूंवर ठाम राहण्याची ताकद मिळते. स्वाभिमानामुळे व्यक्तीचे जीवन यशस्वी आणि सार्थक बनण्यास मदत होते. उपासना. आपले पारंपरिक भजन पूजन आपण नियमित केले पाहिजे. प्रत्येक घरी एका देवाची किंवा अनेक देवांची पूजा करण्याची परंपरा असते. आपण आपली पारंपरिक उपासना का सोडावी? नवीन पिढीला समजावून सांगितले पाहिजे ती कोणत्या प्रकारची पूजा आहे, हे भजन कसे आहे, त्याचा अर्थ काय, हे का करायचे, धर्मांतरण कसे होते, आपल्याच घरातील मुले मुली इतर धर्म पाळतील हे कसे. क्षुल्लक स्वार्थी कारणांसाठी लग्नासाठी धर्मांतर होते म्हणजे काय? हे चुकीचे आहे. आपण आपल्या मुलांना त्या दृष्टीने तयार करत नाही का? आपली संस्कृती आपण घरात रुजवली पाहिजे. स्वतःबद्दल अभिमान, उपासनेबद्दल आदर, साधनेचे महत्त्व समजून घेऊन त्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे संभ्रमित न होता आपण समर्थपणे दिली पाहिजेत. आपल्या मुलांना अशा प्रकारे तयार करण्यासाठी स्वतःला शिकावे लागेल. भोजन. आपल्या घरी आपले पारंपरिक जेवण असले पाहिजे. कधी पिझ्झा आणला, कधी बाहेर जाऊन पावभाजी खाल्ली, ठीक आहे, पण दर रविवारी बाहेर जेवायचे असा नियम करू नये. बाहेरचे का खावे?
कोरोनाने आपल्याला काही शिकवले नाही का? त्यावेळी बाहेरचे सगळे नको म्हणत होते. दूर प्रवासाला जावं लागलं तरी पॅक करून घेऊन जायचे. जिभेच्या आहारी जाऊन तब्येत बिघडविणे योग्य आहे का? भारतीय खाद्यपदार्थांचे किमान 800 प्रकार आहेत. आपल्याकडे इतक्या प्रकारचे विविध पदार्थ आहेत. स्वादिष्ट, पौष्टिक आणि आहारशास्त्रानुसार उत्तम. आपल्या प्रांतात बनणारे पदार्थ पौष्टिक आणि चविष्ट असू शकतात. त्याची सवय लावायला हवी. तसा आपला आग्रह असला पाहिजे. कधीकधी अन्य पदार्थ बनवायला काहीही हरकत नाही. इतर गोष्टींबद्दल द्वेष असू नये. परंतु आपल्या हवामानानुसार बनत असलेले पदार्थ आपल्या उत्तम आरोग्यासाठी एकमेव मार्ग आहे. हजारो वर्षांच्या अनुभवाने सिद्ध केलेला हा मार्ग आहे. त्याचे सर्वेक्षण तुम्हाला मिळणार नाही. त्याची कागदपत्रे मिळणार नाहीत. परंतु हे हजारो वर्षापासून सुरू आहे आणि आजही शेकडो लोक त्यावर विसंबून राहतात. भ्रमण. सिंगापूरला भेट द्यावी. सर्व जग पाहिले पाहिजे. तुम्ही जितके देशाटन कराल तितके तुम्हाला अधिक ज्ञान मिळेल आणि अधिक अनुभव मिळेल. पण आपण विदेशात फिरून आलो आणि काशी पाहिली नाही, हे कसे? भारतातील तीर्थक्षेत्रे आणि भारतमातेच्या पुत्रांनी शौर्य गाजवलेले किल्ले आपण पाहिले पाहिजेत. चित्तोडगड पहावा, कुंभलगड पहावा, हल्दी घाटीची खिंड पहावी. तिथे जाऊन हल्दी घाटीच्या लढाईचे स्मरण केले पाहिजे. नवीन पिढीला आपला स्वाभिमानाचा इतिहास कळलाच पाहिजे. खानव्याची लढाई भिंतीमागे झाली. ती भिंत आजही आहे. तिकडे जाऊन पाहिले पाहिजे. पाहण्यासारखे केले आहे ते. महाराष्ट्रात किल्ले आहेत. उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी असतील. जालियनवाला बाग आहे. ही सर्व तीर्थक्षेत्रही आहेत. हे सर्व केवळ प्रदर्शनीय आहे असे नाही, तर ज्याचे दर्शन घ्यावे असे दर्शनीय पण आहे. एक प्रकारे हे आपल्यासाठी मंदिर आहे. तिथे जाऊन त्या ठिकाणची धूळ आपल्या मुलांच्या कपाळाला लागली तर ते या देशाचे घटक होतील. हे व्हायला हवे. तिकडे तर जायलाच हवे. पण आपल्या देशातील गरजवंत बांधव राहतात कुठे, जगतात कसे याचाही अनुभव घ्यायला हवा. आपण पॅरिस पाहू शकतो, न्यूयॉर्क पाहू शकतो, परंतु आपल्या घरामागील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची वेळोवेळी नोंद घेणे सुद्धा आवश्यक आहे. कुटुंबासह तिथे गेले पाहिजे. त्याच्या घरच्यांना कधीतरी घरी बोलावले पाहिजे. भवन, घर. आपल्या घरी आपले असे काय आहे? आपल्या घरी वेलकम का असावे? सुस्वागतम का नाही? आपल्याकडे स्वीट ड्रीम का लिहिले जावे? हिंदी भाषा समृद्ध आहे. आपल्या घरी कोणती चित्र दिसतात? स्वामी विवेकानंद, महात्मा गांधीजी, भारतरत्न डॉक्टर आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वीर सावरकर इत्यादींची चित्रे आहेत की नाहीत? आजच्या भारताला गुलामगिरीतून मुक्त करून स्वतंत्र करण्यात ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले त्यांचे फोटो आपल्याकडे असलेच पाहिजेत. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू कसे दिसत होते? त्यांची चित्रे येथे असली पाहिजेत. राष्ट्रीय एकात्मतेचा, देशभक्तीचा भाव निर्माण होईल असे संस्कार आपल्या घरी असले पाहिजेत. हिंदुत्वाच्या गौरवाची म्हणजेच स्वाभिमानाची जोपासना झाली पाहिजे. आपल्या कुटुंबात हिंदू धर्म, हिंदू संस्कृतीची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे. पंचयज्ञांना नव्या स्वरूपात पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. पंचयज्ञ म्हणजे 5 नित्यकर्म: देवयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ. निसर्गाची चिंता, परिसराची चिंता, पर्यावरणाची चिंता, संपूर्ण समाजातील एकतेची चिंता यांना युगानुकूल अर्थ देण्याची आवश्यकता आहे. स्व आधारित जीवनशैली म्हणजे आपले पूर्वज, परंपरा, ज्ञानसंपदा याचा अभिमान बाळगणे. प्राथमिक माहितीसाठी आवश्यक साहित्य घरी उपलब्ध असणे. आपली जीवनशैली आधुनिक असावी, परंतु पाश्चात्य नसावी. फरक समजून घेतला पाहिजे. घरात स्वदेशी, स्थानीय वस्तूंचा आग्रह असणे. आपले सण
माध्यमांच्या प्रभावाला बळी न पडता संस्कारक्षम आणि साधेपणाने साजरे करणे, आपल्या परंपरांचे युगानुकूल आचरण करणे. जन्मदिवस, विवाह, वार्षिकी वगैरे प्रसंग भारतीय पद्धतीने देवदर्शन, वडील मंडळींच्या आशीर्वादाने सामाजिक जाणीव ठेवून साजरे करणे. मुलांची नावे आपल्या संस्कृतीनुरूप ठेवणे, मातृभाषेचा, राष्ट्रभाषेचा स्वाभिमान बाळगणे, सही करणे, शुभेच्छा देणे, घरातील फलक, सुविचार, स्टिकर्स हे सर्व मातृभाषेत करणे, जंक फूड टाळून घरच्या पदार्थांना प्राधान्य देणे, व्यावहारिक नफा तोट्यापेक्षा आत्मीयतापूर्ण नात्याचे महत्त्व जपणे, अधिकाराची भाषा न बोलता कर्तव्याधारित जीवनशैली विकसित करणे, समाजातील वंचित बंधूंप्रती कर्तव्य, दानाचे महत्त्व आपल्या जीवनशैलीत अधोरेखांकित करणे, वापरा आणि फेका पद्धतीच्या आहारी न जाणे, निसर्गाचे शोषण, प्रदूषण यापासून दूर राहून निसर्गाचे पोषण करणारी जीवनशैली विकसित करणे, प्लास्टिक बंदी आणि पाणी जपून वापरणे, वैश्विकीकरणाच्या भपक्यात आपली परंपरागत सुदृढ जीवनशैली जपणे, जसे गॅझेट्सचा संयमित उपयोग करणे, ऑनलाईन खरेदी विचारपूर्वक आवश्यक असेल तेव्हाच करणे, घरकाम करणाऱ्या सेवेकरींशी आदरपूर्वक वागणे, मातृवत परदारेषु, लोष्ठवत परद्रव्येषु आणि आत्मवत सर्व भूतेषु याचे भान आपल्या आचरणात सदैव असणे. आशा आहे की विषय तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. या ऑडिओबुकची संकल्पना आहे श्री संदीप पुराणिक यांची. प्रस्तावना श्री ऋषिकेश केळकर. गीतगायन श्री विजय फडके व श्री जीवन नामजोशी. वाचन सौ जान्हवी पाध्ये. रेकॉर्डिंग स्वरनाथ स्टुडिओ, डोंबिवली.